जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने विष्णुपुरी परिसरामध्ये अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असताना रेती उत्खनन करणारे बोटी आणि इंजिन आढळून आले। या पथकाने मजुरांच्या सहाय्याने 3 बोटी, 4 इंजिन आणि 30 तराफे असा एकूण 63 लाख किमतीचा मुद्देमाल स्फोट करून नष्ट केला। अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त करून तहसील कार्यालय परिसरामध्ये लावण्यात आले। सदर वाहनावर दंडात्मक फौजदारी कारवाई करण्याची तजवीज करण्यात आली। या कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलीस पथक उपलब्ध करून दिले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुका आणि किनवट सीमेवरील पैनगंगा अभयारण्य हा घनदाट जंगल परिसर म्हणून ओळखला जातो। सुमारे 60 ते 70 किलोमीटर पर्यंत पसरलेले हे जंगल वन्यजीव आणि सागवान वृक्ष संपत्तीने समृद्ध आहे। या परिसराला लागून पैनगंगा नदी वाहते। इथे हरण, मोर, माकडे आणि इतर जलचर प्राणी मोठ्या प्रमाणावर आढळतात। मात्र या जंगलात सागवान लाकडाची अनधिकृत तोड आणि तस्करी वाढल्याचे समोर आले। न्यूज मराठी 24/7 च्या टीमने केलेल्या पाहणी दरम्यान जंगलात भर दिवसा वृक्षतोड सुरू असल्याचे आणि काही तस्कर सागवान लाकूड वाहून नेत असल्याचे आढळले। टीमने या घटनेचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला, मात्र तस्करांनी तिथून पळ काढला आणि तोडलेली लाकडे घटनास्थळीच सोडून दिली। वन विभागाच्या चौक्यांवर नेमलेले कर्मचारी आपली ड्युटी नियमितपणे बजावत नाहीत, त्यामुळे तस्करांना मोकळं रान मिळत आहे असं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं। तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। वन विभागाने तात्काळ कारवाई करून सागवान तस्करीला आळावा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। आता जे आम्ही सांगितलं होतं की या जंगलामध्ये आम्ही फेरफटका मारत असताना आम्हाला तस्करी करताना काही झाडं आढळले, काही वाहनं आढळले। आम्हाला पाहून 2 ट्रक पळूनही गेलेत। अक्षरशः आम्ही पाठलाग केला पण काही थांबले नाहीत। पण हे काही लाकडं आहेत इथं पडलेले, हे बघा, हे आता जस्ट कापलेले लाकडं आहेत। याच्यावर कुठल्याही प्रकारचा नंबर नाही ना कुठल्याही प्रकारचं। आता हे 20-20 फुटाच्या बल्ल्या आहेत सगळ्या। हे जे आहेत आता मी ज्या लाकडावर आहे हे 20-20 फुटाच्या बल्ल्या आहेत अक्षरशः। हे बल्ल्यासुद्धा यांनी कापून बाजूला ठेवलेल्या आहेत। आता तुम्हाला अशी अवैध जे वृक्षतोड आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। ही या जंगलाच्या ह्याच्यातली आता हे पण हे लाकूड पाहता, या लाकडाची जी गोलाई आहे हे आता हे ताजं आहे पण कापलेलं आहे। थोडंसं याच्यावर दाखवा, याच्यावर हे बघा, हे याला बांध याचा बांध कसा केलेला आहे। याची जी लाकडाची सराईशांची ही जी आहे हा जो भाग आहे या पूर्ण भागावर दाखवा 15 ते 20 फुटाचा। हे असे एक नाहीत, असे 5-50 लाकडे असं आडवं याच्यात घ्या। हां, हे आता हे जे मधातले आहेत याच्यावर थोडीशी नजर येऊ द्या। असे बरेच झाडं या ठिकाणी असे जे एकदम पडलेले आहेत। या झाडाला वाली कोणी नाही। हे जे पाहतो आपण, हे जे आता मी जे झाड पाहतो असे जे झाडं यांनी मुळापासून जे दाखवलेत त्याने उकडून काढलेत, काही मुळासून काही कापलेले आहेत। असे याचे वृक्षतोड आपण जे म्हणतो वाहतूक चालू आहे या पूर्ण जंगलामध्ये। आता हे चालू आहे पूर्ण या जंगलाचा जो भाग पाहिला तर जंगलाच्या भागामध्ये अवैध वाहतूक करून अवैध वृक्षतोड जे सागायची केलेली आहे ही किती भयानक स्थिती या ठिकाणी जाणवत आहे। तरी कुठल्याही वन विभागाचे अधिकारी याच्याकडे लक्ष देत नाहीत। याची शहानिशा करण्यासाठी आम्ही या जंगलामध्ये आलो असता आम्हाला काही लोकांना इथून परावृत्त करण्यासाठी धमक्यासुद्धा दिल्या होत्या, जंगलात फिरता कशाला। तरी आम्ही न कुठलीही एक तर कोणाची भीती न बाळगता स्वतःच्या स्वबळावर या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलो आणि याची शहानिशा करून वरिष्ठापर्यंत दखल घ्यावी। वनमंत्र्यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या जे काही पालकमंत्री आहेत संजय भाऊ राठोड, जेव्हा इथले जे कलेक्टर आहेत यांच्यासुद्धा कानावर हा सगळा प्रकार टाकण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि निश्चितच याचा आवाज उठवल्याशिवाय या सगळ्या गोष्टीची आम्ही शहानिशा केल्याशिवाय थंड बसणार नाही। कारण ध्यासच घेतला न्यूज मराठी 24/7 या टीमनं आणि या टीमच्या मार्फत आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आम्हाला भनक लागली की हा जसा आहे मोकळ मधातला जो एकदा हा भाग दाखवा जो पोकळ पट्टा झालेला आहे। वारंवार असं वाहतूक म्हणजे वृक्षतोड करू नेऊ लागलेले आहेत लोक। त्याच्यासाठी या ठिकाणी आम्हाला आलो आहोत। न्यूज 24/7 न्यूज मराठी 24/7 परिमल सोबत यवतमाळ टीम। अमरावती विभागातील प्रादेशिक परिवहन व्यवस्थापक अधिकारी रोहन पलंगे यांनी उमरखेड एसटी डेपोला धावती भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी डेपोतील स्वच्छता, कामकाजाची शिस्त आणि नियोजनबद्ध कार्यपद्धती पाहून समाधान व्यक्त केले। उमरखेड आगार प्रमुख किनाके यांच्या नेतृत्वाखाली डेपोने उत्तम स्वच्छता राखत अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावलाय। पलंगे यांनी संपूर्ण कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात। यावेळी यवतमाळ जिल्हा वाहतूक नियंत्रण अधिकारी उपस्थित होते।
त्यांनी एसटी महामंडळाच्या प्रगतीसाठी एकनिष्ठता आणि एकाग्रतेने काम करण्याचं आवाहन केलंय। तसंच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून अतिरिक्त बोनस जाहीर केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त सरदार ॲट 150 एकता अभियान अंतर्गत 31 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले। या अभियानांतर्गत भारत सरकारच्या माय भारतच्या नेतृत्वाखाली सरदार ॲट 150 युनिटी मार्च हा देशव्यापी उपक्रम राबवला जातोय। या उपक्रमाचं उद्दिष्ट युवकांमध्ये एकता, देशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागृत करणं तसंच एक भारत आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळकटी देणं आहे। नांदेड जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत 31 ऑक्टोबर आणि 7 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आले। या पदयात्रेत जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी। विषय होता पत्रकार परिषदेचा आणि काय माहिती सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आपण सर्व देशभरात साजरी करतोय। तर त्या निमित्ताने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि माननीय पंतप्रधान महोदय यांच्या संकल्पनेतून युनिटी मार्च अशा कार्यक्रमाची आखणी केलेली आहे। पूर्ण देशभरात आहे आणि नांदेडमध्ये आहे। त्यामध्ये आपण 31 ऑक्टोबरला जुना मोंढा ते नियोजन भवन याच्यामध्ये युनिटी मार्चची एक आपण दौड आयोजित केलेली आहे। त्यासोबत 7 नोव्हेंबरला पण आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित केलेली आहे। आणि त्यासोबत वल्लभभाई पटेल यांच्या जे काही ऐतिहासिक कामगिरीच्या अनुषंगाने अनेक स्पर्धा आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहे, निबंध लेखन स्पर्धा आहे, अशा अनेक स्पर्धांचं आयोजन आपण केलेलं आहे। त्याचा दुसरा टप्पा आहे जो आपलं त्यांचं जन्मगाव ते केवडिया जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, तर या दरम्यान जो 150 किलोमीटरचा जो आहे परिसर, यामध्ये वॉक होणार आहे। रस्त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या विविधांगी संस्कृतीचं प्रदर्शन घडवणारे काही एक्झिबिशन आहेत। सरदार पटेलांच्या कामगिरीचं ऐतिहासिक जे काही दर्शन घडवणारे एक्झिबिशन आहेत, हे पण सगळ्या तरुणांना त्याचं एक्सपोजर होणार आहे। तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त नोंदणी करावी। विशेषतः NSS NCCचे जे विद्यार्थी आहेत, इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं, कारण त्यांना एक इतिहासाला कनेक्ट करण्याचं एक साधन या युनिटी मार्चच्या निमित्ताने मिळणार आहे। धन्यवाद। विडुलगावचे रहिवासी आणि विधितज्ञ ॲडव्होकेट संजय पोहरकर हे समाज प्रबोधन आणि जनकल्याणासाठी ओळखले जातात। त्यांनी अनेक वर्ष चर्मकार समाजाचं नेतृत्व करत सामाजिक आणि शासकीय योजनांद्वारे गरीब आणि गरजू लोकांना मदत केली। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट पोहरकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। आगामी निवडणुकीत रिंगणात उतरण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे। भाजप आमदार किसनराव वानखेडे यांनी त्यांच्या प्रवेशाचं स्वागत करत चर्मकार समाजाला नवी दिशा देण्याचं काम केल्याचं सांगितलं। पक्षाकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो, मी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देईन असं वक्तव्य करून ॲडव्होकेट पोहरकर यांनी आपला पक्षनिष्ठेचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श दाखवलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। बरेचसे राजकारणी लोक आपापल्या यानं यवतमाळ जिल्ह्यातल्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचण्याच्या रेसमध्ये होते। आतापर्यंत मोठमोठे पदसुद्धा यांनी भूषवलेल्या सभापतीच्या माध्यमातून आपण इथं आणखी एक नवीन चेहरा यांच्या माध्यमातून आलेलो आहोत। खरोखरच इथं नवीन चेहऱ्याची ओळख करून देतो। इथं ॲडव्होकेट संजय पोहरकर आलेले आहेत। नमस्कार। आम्ही यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत। सध्या हे BJPचे इच्छुक भावी उमेदवार म्हणून यांच्यामार्फत एक चेहरा पाहिला जात आहे, किंवा यांच्या घराण्यातले जे काही फॅमिली मेंबर आहेत यांच्याकडे पण पाहिल्या जात आहे। नेमकं आपण जाणून घेऊयात यांच्या एक प्रतिक्रिया। सर नमस्कार, आम्हाला काही सांगता येईल का, आपण या स्पर्धेमध्ये इच्छुक आहेत असं आम्हाला कळालं, म्हणून आम्ही आपली भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। हो ना, निश्चितच आम्ही या इकडं असं दिसेल असं बोला। हां, विडूळ या जिल्हा परिषद गटातून SC साठी राखीव असल्यामुळे आम्ही निश्चितच या ठिकाणी इच्छुक आहोत। पक्षानं संधी दिल्यास आम्ही निवडणूक लढवेल आणि जिंकूनही दाखवेल। हे आता होते आपले पोहरकर साहेब। आता एक आपण उदाहरण पाहिलं, चर्मकार समाजाचेच उमरखेड विभागाचे प्रतिनिधित्व करत आहेत सध्या आपले वानखेडे साहेब। त्या समाजामार्फत आता पुन्हा एकदा आणखीन एक नवीन चेहरा आपल्यासमोर उदयास आलेला आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोहरकर हे सुद्धा एक चर्मकार समाजाचे एक प्रतिनिधी आहेत, आपण पाहत आहोत। आणि या ठिकाणी त्यांना विचारण्यासाठीच आपण या ठिकाणी धाव घेतलेली आहे। तुम्हाला काय वाटते, चर्मकार तुमच्या समाजाला पुन्हा एकदा प्रतिनिधी मिळेल का? 100% निश्चितच आम्हाला प्रतिनिधित्व मिळेल अशी आम्हाला आशा आहे। कारण गेली 20 वर्षापासून आम्ही राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे तालुका अध्यक्ष
जिल्हा अध्यक्ष या पदावर आम्ही कार्यरत आहोत आणि हे आमच्या समाजाचे जे काही कामं आहेत ते आम्ही सोडवण्याचं काम करतो आणि या ठिकाणी जिल्हा परिषद SC विडूळ SCसाठी राखीव झाला, त्यामुळं आम्ही या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आलेलो आहे आणि जनतेची सेवा करण्याची ही संधी आम्ही गमावणार नाही. आता आपण ऐकलं यांनी विविध पदावर चर्मकार संघातर्फे यांनी हे पदं भूषवलेली आहेत, तरी पण यांना एक शाश्वती आहे. कुठेतरी आम्हाला चर्मकार संघातर्फे जसं आम्ही जिथं उदयास आलेलो आहोत तसं बाकी क्षेत्रातसुद्धा यांचं नाव लौकिक चांगल्या प्रमाणे कोरलेलं आहे. यांनी सर्वसामान्य समाजातल्या लोकांनासुद्धा पुढे घेऊन येण्याचा विडा उचललेला आहे. आपण जाणून घेऊया कालच्या पूर परिस्थिती. कालच्या पूर परिस्थितीमध्ये तुम्ही जसं लोकांचे आम्ही पाहिलं डोळ्यानं प्रत्यक्ष येऊन तुम्ही भरपूर मदत केली. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या दरवाजापर्यंत विडूळच्या वतीनं जे काही आजूबाजूचे 2-4 गाव आहेत तुमच्या विडूळच्या याच्यात येतात, त्या गावाच्या पूर परिस्थितीच्या याच्यासाठी तुम्ही धावून आले, त्याच्याबद्दल काय सांगाल आम्हाला? आम्ही पूर परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आम्ही सर्वांचे नाही का मदत करण्यासाठी गेलो आणि मदत केली. आम्ही ज्या समाजातील जे गोरगरीब जनता होती त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं, त्यांना बाहेर काढण्याचं काम आम्ही केलं आणि त्यांना जेवणाची व्यवस्था करण्याचं कामसुद्धा आम्ही या ठिकाणी केलं. विडूळमध्ये साखरा, देवसरी, दिगडी, लोहरा या ठिकाणी सर्व जे खेडे आहेत ते पूर परिस्थितीमुळे कोणाचा संपर्क तुटला होता ते आम्ही संपर्क त्यांना जे डिलिव्हरी महिला आहेत हे आहेत आम्ही सर्वांना नाही का म्हणजे दवाखान्यात नेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. यांनी सांगितलं पूर परिस्थितीमध्ये जे बाधित झालेले लोक आहेत यांनासुद्धा यांनी चांगली सहकार्य केलं आणि मदतीची यांची जी भावना होती ही खरोखरच कौतुकास्पद. यांची म्हणावं तेवढे तर कमीच आहे, कारण सोपी गोष्ट नाही. विडूळसारख्या ठिकाणी हा जो रस्ता पाहिला तर अक्षरशः लाजीरवाणी गोष्ट आहे. विडूळ ते देवसरीपर्यंत मधातल्या पट्ट्यामध्ये 8-10 गावं येतात छोटे मोठे, सगळ्या गावाला जाणारा रस्ता आहे. मागच्या 10 वर्षापासून असे खड्डे पडलेले आहेत, कुठल्याच लोकप्रतिनिधीने याच्याकडे लक्ष दिलं नाही. तुम्हाला काय वाटतं या रस्त्याबद्दल? तुम्ही काय सांगाल आम्हाला? समजा तुम्हाला पक्षाने उद्या उमेदवारी दिली आणि तुम्हाला या जिल्हा परिषद लोकांनी निवडून दिलं तर तुम्हाला काय वाटेल? काय अपेक्षा करणार इकडल्या लोकांच्या? त्यांना उच्च दर्जाचा रस्ता हे आम्ही तयार करून देतो आणि आमचे युगपुरुष आदरणीय नितीन भाऊजी भुतडा साहेब यांनी हा रोड टाकलेला आहे आणि ते या 5-6 महिन्यात हे कंप्लीट होणारच आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. आणि याच्यानंतरही जे काही रस्ता नादुरुस्त झालेला आहे ते आम्ही निश्चित प्रमाणात चांगल्या प्रकारे करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. आता जे विडूळमध्ये तुमच्या घरकुलामध्ये काही लोकांना हे झाला याच्याबद्दल काय सांगाल आम्हाला? 2 शब्द सांगता येईल का? घरकुलाचे बरेच प्रश्न आहेत, ते बी आम्ही ताबडतोब निकाली काढण्याचा प्रयत्न कराल. मीच नाही, माझ्या व्यतिरिक्त जर एखादा कोणताही जिल्हा परिषद सदस्य इच्छुक असेल किंवा त्याला उमेदवारी भेटत असेल तर मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी विडूळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये मी निश्चितपणानं निवडून आणण्याचा प्रयत्न कराल आणि त्याच्यामार्फत गोरगरीब जनतेचे जे काही प्रश्न असतील ते घरकुलाचा प्रश्न असो किंवा कोण्याही पाण्याचा प्रश्न असो, कोणताही प्रश्न असो, हे निश्चित सोडवण्याचं काम या ठिकाणी मी 100% करणार आहे. हे आपण पाहिलं. आता ॲडव्होकेट संजय पोरकर होते, यांनी एवढंसुद्धा सांगितलं BJP पक्षातर्फे जर आम्हाला संधी मिळाली इच्छुक उमेदवारामधून आम्हाला यांनी प्राधान्य दिलं तर निश्चित आम्ही आमच्याकडे जे काही अनुक्रमांकाने जे काही लोकांच्या मागण्या आहेत, लोकांचे उर्वरित राहिलेले काही कामं आहेत जे कोण्याच पक्षाने केले नाही आत्तापर्यंत, ते आम्ही जर केले आम्हाला संधी दिली तर निश्चित त्या कामाला आम्ही हातभार लावू आणि लोकांचे जे काही राहिलेले काही कामं आहेत रोडचे असो का कुठले लोकांचे वैयक्तिक घरकुलाचे असो का पूर परिस्थितीचे असो हे सगळे हाताळण्यासाठी मी पहिले प्राधान्य राहील. आणि कुठेही असं नाही की मला पक्षानं नाही आवडलं किंवा पक्षानं मला संधी जरी दिली नाही पण माझ्या एखाद्या दुसऱ्या भावाला किंवा कोणाला पक्षातर्फे BJP संधी जर दिली त्यांनासुद्धा आमचा संपूर्ण मी पाठिंबा देईल असं जाहीरपणे यांनी आपल्यासमोर सांगितलं. यांची एक फार मोठी जमेची बाजू अशी दिसून आली. यांनी स्वतःसाठी म्हणून नाही, यांनी पक्षासाठी हातभार लावण्यासाठी आणि पक्षाला मोठं करण्यासाठी एक सूचित असं विधान यांनी बोलून दाखवलं. बरोबर ना सर? यस, बरोबर आहे सर्व. आम्ही निश्चितच या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि नगरपालिका हे जे सर्व निवडणुका आहे भारतीय जनता पार्टीला पूर्ण पाठिंबा देऊन आम्ही लढवणार आहे. राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनरावजी घोलप साहेब हे BJPमध्ये जेव्हापासून जॉईन झाले तेव्हापासून आम्ही सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे भारतीय जनता पार्टीला पूर्ण पाठिंबा करत आहे आणि भारतीय जनता पार्टी हे महाराष्ट्रात पूर्ण पाठिंब्याशी निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही 100% करणार आहे.
हे होते ॲडव्होकेट पोहरकर यांनी सांगितलं चर्मकार समाजातर्फे आम्हाला उमेदवारी आत्तापर्यंत जसं बऱ्याच लोकांना दिलेली आहे, ते मोठमोठ्या पदावर नेतृत्व करत आहेत राष्ट्रीय लेवलला, राज्य लेवलला. आम्ही ग्रामीण लेवलला राहूनसुद्धा चर्मकार संघाला पुढे आणण्याचा निश्चित प्रयत्न करू. न्यूज मराठी 24/7 परिमल विडूळ या ठिकाणी. महागाव तालुक्यातील वाकडगावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ यांनी आपल्या विविध समस्या घेऊन गटविकास अधिकारी दत्तात्रय संभाजी कदम यांची भेट घेतली. त्यांनी सर्व ग्रामस्थांना कार्यालयात बोलवून घेत त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे वाकड येथील ग्रामस्थ समाधानानं परतले. कदम यांनी नुकतंच महागाव गटविकास अधिकारी म्हणून 3 महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारलाय. यापूर्वी ते शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे प्रशासन आणि जनतेतील संवाद राखत समस्यांचं प्रभावी निराकरण करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांच्या प्रामाणिक आणि संवेदनशील कार्यपद्धतीमुळे महागाव तालुक्यात प्रशासनावरील विश्वास पुन्हा वाढताना दिसतोय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. आपण आलेलो आहोत महागाव पंचायत समितीमध्ये. महागाव पंचायत समितीचे सध्या तत्कालीन BDO साहेब आहेत दत्तात्रय संभाजी कदम साहेब. आपण यांच्या दालनामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी काही ग्रामस्थ वाकड या गावातून आलेले आहेत. त्यांच्या काही समस्या घेऊन त्या समस्याचं आता आमच्या प्रत्यक्षदर्शी सरांनी काही समाधान केलेलं आहे. खरोखरच यांच्यासारखे अधिकारी जर असे प्रत्येक ऑफिसला जर कार्यरत असले तर निश्चित कुठल्याच गावाच्या काही समस्या राहणार नाहीत. हे आता आम्हाला दिलेलं आहे, आता माहिती आलेलं आहे. आम्ही प्रत्येक दिवशी पाहिल्यानंतर आम्हाला लक्षात आलं. तरी पण आपण यांच्याकडून जाणून घेऊया नेमक्या काय समस्या होत्या. थोडंसं आम्हाला सांगता येईल का आपण कुठून आलात भाऊ? वाकदून. काय होतं एवढे लोक तुम्ही घेऊन आले BDO साहेबांच्या दालनामध्ये, तुम्हाला काय वाटते? घरकुलच्या विषयात आलो होतो. BDO साहेबांना आम्हाला चांगला मार्ग दिलेला आहे. याच्या पहिले टकरस साहेब होतं, आम्ही आलो, आम्हाला दारातही उभरू दिलं नाही. सांगणं म्हणजे सर. त्याच्यानंतर दुसरा साहेब होतं, त्याच्याकडे त्याने बी थोडा मार्ग दिला, पण काही दिवस होता, पण ते एका महिन्यात त्यांची बदली झाली. हा सर आला, ह्या सरचं मला 2 वेळा भेटलो, पण मला चांगलं मार्गदर्शक. तुम्हाला आताच्या BDO साहेबांना काय तुमचं समाधान केलं याच्याबद्दल? समाधान म्हणजे हे आमची जे प्रश्न सोडलो आम्ही, ते आमच्या अधिकारीला फोन लावलं, ते खालच्या त्यांच्या यांना फोन लावून आमची ते समस्या निपटल्या. तुम्ही सुद्धा यांच्यासोबत आले होते. तुमच्या सगळ्याच्या समस्या आता काही राहिल्या नाहीत तिथं तुमचं पूर्ण. म्हणजे आता हे मावशी जे आल्या, जरा अलीकडे या. तुम्ही कशासाठी आल्या होत्या जरा सांगता येईल का मावशी? घरकुलासाठी आल्या होत्या. इथं BDO साहेबांनी तुमचं समाधान केलं, तुम्ही आला त्यांच्यासोबत. आता पाहतो यांचं वय जवळपास 75-80 वर्षाच्या वयाचे आहेत. त्यांचंसुद्धा या वयात ऑफिसपर्यंत आले. कुठेतरी त्यांना समस्या निर्भवल्या होत्या. पण इथं जे प्रशासक आणि BDO साहेब यांच्या वतीने इथे जे बसलेले आहेत दत्तात्रय संभाजी कदम साहेब, यांनीसुद्धा या लोकांना एक चांगला होतकरू आणि मदतीचा एक हे दाखवलं. आपला आशेचा किरण यांनी या ठिकाणी येऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितच त्यांच्या हाताखाली जे काम करणारे जेवढे काही कर्मचारी आहेत त्यांना संबंधित त्यांना सूचना देऊन यांचं काम वर्गीकरण करण्यासाठी मार्गी लावलेलं आहे. आपण थोडंसं जाणून घेऊयात त्यांच्या या संदर्भात आपण सरांकडून माहिती. सर नमस्कार. आमच्या TV चॅनलला एक थोडंसं आम्हाला 2 मिनिटासाठी आम्हाला एक हे सांगा सर, की आतापर्यंत खरोखर तुम्ही जसं हाताळलं हे प्रकरण, याच्या अगोदरसुद्धा तुम्ही बरेच प्रकरण हाताळलेले आहेत आपल्या या, जसं तुम्ही नवीन चार्ज घेतला महागावमध्ये. सर तुम्हाला कसं वाटतं या महागावच्या लोकांबद्दल, महागाव तालुक्याबद्दल एक थोडंसं 2 मिनिटासाठी आम्हाला सांगितलं बरं होईल. नमस्कार. हां सर. तालुका कोणताही असो, नागरिकांच्या समस्या ह्या समान आहेत सर, आणि सोडवण्याची तत्परता आणि समस्या सोडवित असताना समस्येच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे, तरच ती समस्या सुटू शकते. कर्मचाऱ्याकडून कदाचित दिरंगाई झालेली असेल या प्रकरणामध्ये. मी जातीनं लक्ष घालून यांचा विषय सोडवण्याचा 2 दिवसामध्ये प्रयत्न करेन. निश्चित सरांनी जे सांगितलं आता BDO साहेबांनी, आलेल्या लोकांचं यांनीसुद्धा समाधान आमच्या अगोदरच केलं होतं. तरी पण शहानिशा करण्यासाठी आम्ही न्यूज मराठी 24/7 या TV चॅनलवर एक नेमकी यांनी कशी मदत केली आहे, मदतीचा हाक म्हणून आम्ही प्रत्येक दिवशी यांना दाखवलेलं आहे. न्यूज मराठी 24/7 परिमल, महागाव, जिल्हा यवतमाळ. उमरखेड तालुक्यातील कष्टकरी, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजूर बांधवांना आर्थिक सहाय्य आणि शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध गावातील शोषित आणि श्रमिक वर्गातील शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमतानं आपल्या न्याय मागण्यांचं निवेदन अधिकाऱ्यांना सादर केलं. या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी शेतकरी आणि शेतमजुरांसाठी तात्काळ आर्थिक मदत आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे.
या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे मार्फत उमरखेड तालुक्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या भूमिहीन शेतमजूर व शेतकरी वर्गाला आर्थिक सहाय्य करावे या हेतूने आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे। ज्या काही शासनाच्या वन जमीन आहेत त्या वन जमीन पट्ट्याचे भूमिहीन शेतमजुरांना वाटप करण्यात यावे, तसेच ज्या गायरान जमिनीवर लोकांचा ताबा आहे त्यांना त्या शेतजमिनीचा आढळ त्यांच्या मालकीचा देण्यात यावा, तसेच भूमिहीन शेतकऱ्यांना शेतजमिनी शासनाने वाटप करावे। शिवाय मागील ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना पिकाचे म्हणजे मोफत बी बियाणे व ऊस बेल्याचे मोफत कृषी विभागाच्या वतीने वितरण करण्यात यावे अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे। तसेच भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांना रोख रक्कम 10,000 रुपये हा आर्थिक सानुग्रह निधी देण्यात यावा अशी सुद्धा या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडी पक्षाच्या वतीने मागणी केलेली आहे। नागपूरच्या खापरी इथं बच्चू कडू, सलील देशमुख आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य महाएल्गार मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेतकरी, शेतमजूर, अपंग आणि मेंढपाळ मोठ्या संख्येने सहभागी झाले। या मोर्चामुळे नागपूर हैदराबाद आणि नागपूर वर्धा या मार्गावरील वाहतूक 2 दिवस ठप्प झाली होती। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि 7/12 कोरे करणं, पावसामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देणं, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे हमीभाव, मायक्रो फायनान्स आणि सावकारी कर्जमाफी, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन, रोजगार हमी मजुरी 700 रुपये करणं अशा अनेक मागण्यांसाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी हायवेवर बसून घोषणाबाजी केली। राज्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे। मागण्या मान्य न झाल्यास रेल रोको आंदोलनाचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। आंदोलनाच्या रूपामध्ये आज जेलभर आंदोलन करण्यात येते। काय कारण झालं असं की जे आंदोलनासाठी जेल भरो करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? कोर्टाचा आदेश मॅनेज केलेला आहे, व्यवस्थित प्लॅनिंग आहे भाजपाचं आणि त्यानुसार आता आम्ही ते कोर्ट आदेशानुसार आम्ही जेल भरत असतो। तर जेल भरो झाल्यावरती अजून काही प्रयत्न राहील का? आंदोलन असं सतत चालू राहणार आहे की काय? असंच चालू राहील। सतत किती दिवस असं आंदोलन शेतकऱ्यांसोबत राहणार आहे आपल्याला काय? आता हे आंदोलन अधिक मजबूत करू, पूर्ण आम्ही या पद्धतीने लढायचं त्या पद्धतीने लढू। देखिए माननीय उच्च न्यायालय ने क्लियर कहा है कि सुओ मोटो लेके तो माननीय उच्च न्यायालय ने भी ये हर साल अमरावती जिले में सैकड़ों किसान आत्महत्याएं होती है, उसके ऊपर माननीय उच्च न्यायालय जो है वो सुओ मोटो क्यों नहीं लेता? आज वर्षों के बाद आज महाराष्ट्र को वर्षों के बाद एक किसान नेता मिला है और युवा होने के नाते हम इनका समर्थन करते हैं। और ये जो देवेंद्र फडणवीस ने कहा है कि किसी को बहुत दिक्कत हो रही है, लेकिन मेरे भाई देवेंद्र फडणवीस को ये समझनी चाहिए कि आपने 35,000 करोड़ का किसान के लिए एक योजना निकाली है। हम लोगों को आपका 35,000 करोड़ नहीं चाहिए, किसानों को चाहिए, किसानों को हम कर्ज माफ चाहिए और MSP से लेकर जो है 7-12 करोड़ यही जो डिमांड है एक युवा और जन बदलाव पार्टी के माध्यम से हम यहाँ पे कहना चाह रहे हैं कि बच्चों और कडू के साथ वो भले ही प्रहार के नेता होंगे, लेकिन वो महाराष्ट्र के आज के डेट में किसानों के सबसे बड़े नेता है। और एक युवा होने के नाते जय जवान जय किसान का जो नारा है वो आज नागपुर में पूरा हो रहा है। हम लोगों ने कहा था देवेंद्र फडणवीस को कि एक समय आएगा आपका चलना मुश्किल हो जाएगा, तो आज आप देख रहे होंगे कि देवेंद्र फडणवीस और सरकार का जो है वो चलना मुश्किल हो चुका है।
भाजप सरकारचा मी पहिल्यांदा निषेध करतो। शेतकऱ्यासाठी हा कायदा आणला कोण? शेतकरी ऐवत धंदे करत नाही, विकत नाही। शेतकरी पाठवण्यासाठी हा शेतकरी रस्त्यावर बसला आहे। तुम्ही न्यायालयाचा दाखला दाखवून आले आणि बच्चूभाऊच्या अंगाला जरी हात लागला, एकाही शेतकऱ्याच्या अंगाला हात लागला महाराष्ट्र आणि शेतकरी म्हटलाय आणि तुम्ही सांगायचं पण तुम्ही कधी देता या विषयाने आमचा नागरिक अधिकार आहे। पण तो सांगतो बच्चूभाऊच्या अंगाला जरी हात लागला फेकू शकतो कोणताही शेतकरी असो। दिग्रस इथं स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन युवा सेनेची आढावा बैठक आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला। या बैठकीस जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके, उमरखेड शहराध्यक्ष शुद्धोदन दिवेकर, तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे उपस्थित होते। तालुका आणि शहरातील सर्व जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करावेत अशी जोरदार मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठकीत केली। जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके यांनी या मागणीची दखल घेत इच्छुक कार्यकर्त्यांना पुढील 2 ते 3 दिवसात उमेदवारी अर्ज वरिष्ठांकडे सादर करण्याचे आवाहन केले। तसंच युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांच्या 7 नोव्हेंबर रोजीच्या हिंगोली दौऱ्यात उमेदवारीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दिग्रस तालुका अध्यक्ष नितीन धुळदबज यांच्या पुढाकाराने या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन युवा सेनेत प्रवेश केला। यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या। या बैठकीला तालुका आणि शहर कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि सर्कल प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। पेण इथं CFI संस्थेच्या नव्या वास्तूला इंडियाज बर्न या संस्थेच्या चेअरपर्सन हेगे यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी नव्याने उभारलेल्या इमारतीची तसंच वोकेशनल ट्रेनिंग सेंटरची पाहणी केली। या केंद्रात विद्यार्थ्यांसाठी शिवण वर्ग, संगणक केंद्र, इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण, इंग्रजी वर्ग अशा विविध कौशल्य विकास अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली। नवीन वास्तू आणि प्रशिक्षण उपक्रम पाहून हेगे यांनी समाधान व्यक्त केले। त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांबद्दल जाणून घेतलं आणि पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी CFIचे CEO डॉक्टर किशोर देशमुख उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। You have come to India, and how do you like to the CFI office? Yeah, it was really nice to come to India, and I like the new office very much. I think it's a really nice building, and the use of it can be really good for the future. What do you think about the vocational training center which we have started on the 2nd floor? I think it could be very useful for the children and the youth in the future, now and also in the future. So it will last for many years. We are also very much thankful to you, the administrators in Norway, the sponsors in Norway, for all the help you have collected the money for this building as well as for the sponsorship. So on behalf of CFI board and CFI staff, we are thankful that you have given us a nice place to sit and work. Thank you. Thank you. भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यात गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकांचं मोठं नुकसान झालंय। सततच्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलं असून कापलेलं धान सडून त्याला कोंब फुटले आहेत। शेतकऱ्यांनी शासनावर तुटपुंजा मदतीचा आरोप करत लाखादूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाले असून निसर्गानं तोंडी आलेला घास हिरावलाय असं त्यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। ह्या माझ्या 6 एकरामध्ये ह्या 6 दिवसापासून पाण्यात तडपा सोडून राहिले आहेत आणि या शासनाने काही आमच्याकडे काही लक्ष द्यावे, काही पुरवावे, नाहीतर हा शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार आहे। आता शासनाने काहीतरी याच्यावर काहीतरी उपाय करावा आणि याची लवकर काळजी घेऊन कास्तकाराला थोडं मदत करावी हीच अपेक्षा आहे। 26 तारखेपासून मुसळधार पावसामुळे कडपा पाण्यामध्ये आहेत। 10 दिवस झाला धान सडून गेला। शासनाने हेक्टरी 50,000ची मदत करावी। लाखांदूर तालुक्यात 10 दिवस झाला मुसळधार पाऊस येत आहे। शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही।
भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यात गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांना तलावाचं स्वरूप आले। त्यामुळे रस्त्यांच्या दर्जेदार विकास कामांचा दावा पुन्हा एकदा फोल ठरत असल्याचं स्पष्ट झालंय। लाखादूर तालुक्यात 62 ग्रामपंचायतींअंतर्गत 92 गावं आहेत। शासनानं 2020 पर्यंत प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यानं जोडण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं। मात्र आजही अनेक रस्ते तसेच असून काही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत। त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात झाल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। वाशिम शहरातील पंचशील नगर परिसरात मातंग समाजातील महिला कार्यकर्त्या विश्रांती खडसे यांच्यावर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला। त्या आपल्या मुलांसोबत बाहेर पडल्या असता काही गुंड त्यांच्या मागावर असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी तात्काळ मुलांना घरी पाठवलं। मात्र त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्र, लाथाबुक्क्या आणि चाकूने वार केल्याची माहिती मिळाली। विश्रांतीताई यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार यापूर्वी दाखल असलेल्या अत्याचाराविरोधी प्रकरणातील आरोपींनी सूड भावनेतून हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असूनही त्याच्यावर कठोर कारवाई न झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तसंच संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणीही जोर धरते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ अनुसूचित जाती जमातीच्या कायद्याची कुठेतरी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पायमल्ली होत असल्यामुळे मातंग समाजावर प्रामुख्याने अन्याय अत्याचार वाढत आहे। यातील प्रकरण 19 तारखेला विश्रांतीताई खडसे यांच्यावर हल्ला झाला। त्यांनी त्याची फिर्याद दिली, अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले। परंतु त्या अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये कलम 35च्या अनुषंगाने नोटीस देऊन आरोपींना मोकळं सोडल्यामुळं पुन्हा त्या काल काही कामानिमित्त तपासाच्या मदतीकरिता आल्या असता त्यांच्यावर पुन्हा हल्ला झाला। ही जी घटना घडली या घटनेला कारणीभूतच आहे की 35 कलमच्या अंतर्गत जर त्या आरोपींना सोडलं नसतं तर ही घटना घडली नसती। यासोबत डोंगरखिनी येथील बौद्ध महिलेवर सुद्धा आणि तिच्या मुलावर सुद्धा अशाच पद्धतीनं हल्ला झाला। या दोन्ही प्रकरणामध्ये तपास अधिकारी नवदीप अग्रवाल साहेब यांनी कलम 35 BNS ॲक्ट याचा आधार घेऊन त्या नोटिसा देऊन त्यांना त्यांच्या रिस्कवर मुक्त सोडलं आणि कठोर कार्यवाही केली नाही। त्यामुळे आरोपींना एक बळ मिळालं आणि त्यामुळं अशा पद्धतीची हा पुन्हा हल्ला झाला। म्हणून वाशिम उपविभागीय अधिकारी नवजीत अग्रवाल साहेब यांनी 35 कलमचा जो दुरुपयोग केलेला हा दुरुपयोग यानंतर कुठल्याही ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये करू नये अशा पद्धतीचा दुरुपयोग केल्यास आम्ही अखिल भारतीय मातंग संघ, बिगर सातबारा शेतकरी संघटना, मानवी हक्क अभियान आणि समस्त मातंग संघाच्या वतीने या अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करून तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। वाशिम जिल्ह्याची कन्या आणि महाराष्ट्र पोलीस विभागात कार्यरत असलेल्या संगीता ढोले यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल केलंय। दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन इथं झालेल्या वर्ल्ड पॉवर वेट लिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी दमदार कामगिरी करत 2 पदकं पटकावलेत। संगीता ढोले यांनी 47 किलो वजन गटात प्रथम क्लासिकल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक मिळवले। त्यानंतर इक्वी पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत हिंदुस्थानचा तिरंगा फडकवला। त्यांच्या या यशामुळे वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण भारत देश अभिमानानं उजळून निघालाय। वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी संगीता ढोले यांचं विशेष अभिनंदन केलंय। त्यांच्या परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचं कौतुक केलंय। त्यांच्या सहकाऱ्यांनीही त्यांचा सन्मान करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्यात। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। हिमायतनगर येथील गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीनं गेल्या 7 वर्षांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांगीण सुसंस्कार शिबिर सप्ताहाचं आयोजन केलं जातं। यंदाही हे शिबिर 24 ऑक्टोबर पासून सुरू होऊन 30 ऑक्टोबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक सामुदायिक प्रार्थना मंदिरात समारोप करण्यात आला। या शिबिरात हिमायतनगर तालुक्यातील 20 गावातील मुलामुलींनी सहभाग घेतला होता। शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना संस्कार, ग्रामगीता, काळाची गरज, प्लास्टिक मुक्ती, पर्यावरण संवर्धन, व्यसन मुक्ती, कृषी उद्योग, गोपालन तसंच राष्ट्रीय, धार्मिक आणि सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं। याशिवाय कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट अशा खेळांसह विविध स्पर्धा आणि सामुदायिक प्रार्थनांचं आयोजनही करण्यात आलं होतं। समारोप प्रसंगी गुरुदेव सेवा मंडळाचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते।
या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। हिमायतनगर गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गेल्या 7 वर्षापासून श्री संत तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथी दिनानिमित्त सुसंस्कार शिबिराचे सप्ताहाचं आयोजन करण्यात येते। दरवर्षी करण्यात येते या शिबिराचं आयोजन। आज या शिबिराचा समारोप आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत हे भक्तगण जे संत तुकडोजी महाराजाचे आहे हे आपल्याला या शिबिराचं महत्त्व आणि ग्रामीण भागातून आलेल्या बाल संस्कारांना काय संस्कार दिले हे थोडक्यामध्ये माहिती देणार आहेत। माऊली सांगा आपण काय या शिबिरामध्ये। परमपूजनीय श्री गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज गेल्या 7 दिवसापासून हा शिबिर संस्कार शिबिर लहान मुलांना संस्काराचे धडे देण्याकरता हा संस्कार शिबिर आहे। आताच्या या शालेय शिक्षणामध्ये जो शिक्षण दिला जातो त्या शिक्षणामध्ये फक्त व्यावहारिक दृष्ट्या किंवा पैसे कसे कमवावे किंवा व्यावहारिक दृष्ट्या ज्ञान दिला जातो, परंतु धार्मिक संस्कार किंवा संस्कारयुक्त शिक्षण आज समाजात राहिलं नाही। ते संस्कारयुक्त शिक्षण कसं द्यायला पाहिजे म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आश्रम होते, पूर्वीच्या काळामध्ये मठ होती, परंतु ती मठ वगैरे आता सगळं बंद झाले आणि यालाच अनुसरून तुकडोजी महाराजांची ही प्रणाली म्हणजेच गुरुवर्य श्री वेरुळकर गुरुजी यांचा जन्मदिवस म्हणून हा आपण संस्कार शिबिर आयोजन करत असतो। त्यांच्याच मानसिकतेतून निघालेली ही परंपरा त्यांनीच निर्माण केलं संस्कार शिबिर आणि हा 7 दिवसाचा संस्कार शिबिर यामध्ये आम्ही मुलांना लाठीकाठी व्यायाम, बौद्धिक, संगीत, भजन असे खूप महत्त्वाचे मार्गदर्शन करतो। हल्लीच्या काळामध्ये मुलं नुसते मोबाईलच्या व्यसनाच्या नादी लागलेले आहेत, परंतु त्यांना एक व्यायामाची सवय लागावी, त्यांचा संरक्षण कसा केला पाहिजे म्हणून त्यांना लाठीचं प्रात्यक्षिक, लाठी कशी चालवावी, कराटे चॅम्पियन म्हणजे कराटे त्यांना वेळेवर प्रसंग जर आला तर आपला संरक्षण करता यावा म्हणून त्यांना कराट्याचं पण प्रशिक्षण आमच्या संस्कार शिबिरातून दिलं जाते। आणि या 7 दिवसाच्या संस्कार शिबिरामध्ये आम्ही जेवढी काही हे सगळी मंडळी आहेत यांनी अतोनात परिश्रम घेतलेला आहे। या 7 दिवसामध्ये खरं तर ह्या गोष्टी अवगत होत नाही, परंतु आम्ही रात्र दिवस एक केलं, त्यांना शिकवलं, त्यांच्यामध्ये एक चांगले संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला आणि मला तरी वाटते की हे संस्कार शिबिर फळाला आलं। कारण कालच्याच तारखेमध्ये आमच्या संस्कार शिबिरातील काही मुलांनी जागेवर उभं झाले आणि त्यांनी संकल्प घेतला की मी उद्यापासून व्यसन करणार नाही, मी उद्यापासून मांस मटण खाणार नाही, मी उद्यापासून चारित्र्यानं चांगल्या संस्काराचे जीवन जगेन, गुरुजीने सांगितलं त्याच्याप्रमाणेच वागेन। या सर्व गोष्टींचा संकल्प त्यांनी घेतला। किती हिमायतनगर तालुक्यामध्ये या संस्कारामध्ये किती मुलं होते सहभागी? मुलं 70ची जवळपास म्हणजे 70 मुलं होती। 18 गावची मुलं आणि सगळे मुलं या भागात मुलं आणि मुली दोन्ही मुलं आणि मुली म्हणून 70 होते आणि यांनी चांगल्या रीतीने हे धडे घेतलेले आहेत आणि समोर जाऊन ही मुलं कुठे ना कुठे तरी एक माणूस म्हणून चांगल्या रीतीने जगतील। हे डॉक्टर, वकील, इंजिनियर सगळं काही बनतील, पण एक गॅरंटी आम्ही संस्कार शिबिरातून देतो की हे समोर चालून एक माणूस मात्र नक्की बनतील। धन्यवाद। हे होते आपले संत तुकडोजी महाराज संस्थानचे। हा संदेश आपला सर्व हिमायतनगर तालुक्यातील तरुणामध्ये रुजला पाहिजे आणि ही पिढी, भविष्यातील पिढी ही संस्कारिक बनली पाहिजे असा संदेश या शिबिरातून घेतला आहे। धन्यवाद। या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।